चाकूर शहराचा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे। चाकूर नगर पंचायत मध्ये जे भोंगळ कारभार चालू आहे ते बंद झाला पाहिजे। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या। नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड इव्हन फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, मी सध्या आहे लातूर जिल्ह्यातल्या चाकूर शहरामध्ये। तुम्ही बघू शकता मी आहे सध्या उजम रोडवरती। याच ठिकाणी माझ्या उजव्या हाताला नगर पंचायत कार्यालय आहे। नगर पंचायत कार्यालयाच्या समोर हे मान्यवर या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। तर तुम्ही समोर यायचं, मी बोलत असताना तुम्ही पुढे या, म्हणजे तुम्हाला हे सर्व व्यवस्थित कव्हर करता येईल। तुम्ही बघू शकता काय मागणी आहे, मी तुमच्या समोर थोडक्यात अगोदर तुम्हाला वाचून दाखवलं। यांची मागणी तीर्थवाडी फाटा ते चाकूर पाईपलाईन कामाची चौकशी करण्यासाठी व नवीन वस्तीवाड येथे टाकण्यात येत असलेले घन कचरा बंद करण्यासाठी। आणखी नेमकी काय मागणी आहे आणि त्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे या उपोषणकर्त्याकडे मी जाणार आहे आणि बघूया सविस्तर आपण त्यांची मागणी काय आहे ते। सर तुम्ही थोडंसं पाठीमागे सरकार, मी तुमच्याकडे पुन्हा येणार आहे। उपोषणकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि आजचा त्यांचा पहिलाच दिवस आहे। तर तुमचा अगोदर मला पूर्ण परिचय आणि काय प्रतिक्रिया असणार आहे। मी शेख हुसेन, काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष चाकूर। मी आज या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे। तीर्थवाडी फाटा ते चाकूर शहरापर्यंत जे पाईपलाईनचं नवीन काम झालेलं आहे त्याची चौकशी करण्यात यावी। ते एस्टिमेट अनुसार काम झालं नाही असं आमची मागणी आहे। आणि माझी दुसरी मागणी आहे की जे वस्तीवाडच्या बाजूला हायवे रोडच्या कडेला जे घन कचरा चाकूरमधला गोळा करून टाकतात ते घन कचरा टाकण्याचं बंद करण्यात यावं। याचं कारण मुख्य आहे की त्या बाजूला एक शाळा आहे आणि त्याच्या बाजूला एक दलित वस्ती आणि मुस्लिम वस्ती आहे। त्यासाठी त्या ठिकाणी हे गावचा कचरा गोळा करून त्या ठिकाणी टाकत आहेत। त्या कचऱ्यामुळे या तेथील लोकांना तिथं त्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून म्हणतोय मी की त्या ठिकाणी घन कचरा टाकण्याचं बंद करण्यात यावं आणि पाईपलाईनची चौकशी करून तत्काळ ते योग्य ते जे दोषी आहेत, जे पाईपलाईनचं निकट देण्याचं काम केले त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आहे। तुमचा हा मागणीचा लढा किती दिवसापासून सुरू आहे? 10 ते 12 दिवसाखाली मी यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केलेली आहे आणि पाईपलाईनचं काम बंद करण्यासाठी मी यांच्याकडे बंद केले आहे आणि सध्या काम बंद आहे। परंतु निश्चित दिवसाचं काम झालं आहे म्हणून त्याची चौकशी करण्यात यावी ही माझी मुख्य मागणी आहे। आणि तसेच त्या ठिकाणी जे वस्तीवाडच्या बाजूला जे मेलेले जनावरे, जे काही घाण कचरा त्या ठिकाणी येऊन टाकतात आणि काय दूर करतात, त्या धुरामुळे तेथील लोकांना त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। म्हणून मुख्य कारण होतं की त्या गोरगरीब वस्तीच्या कडेला त्यांचा कोणी ना कोणी तर वाढी राहिला पाहिजे, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला तयार नाही। म्हणून मला ही करण्याची वेळ आलेली आहे। काय कारण असू शकते इतक्या दिवसापासून तुम्ही मागणी करता परंतु प्रशासन तुमच्याकडे लक्ष देत नाही? काय कारण असू शकते, नेमकं काय आहे याच्यामध्ये? तर या नगरपंचायतीमध्ये आज 2.5 वर्ष होऊन गेले। त्या नगरपंचायतीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची सत्ता आहे आणि या सत्तेचा या ठिकाणी नगराध्यक्ष, सन्मान्य नगराध्यक्ष या ठिकाणी 2.5 वर्षामध्ये खुर्चीवर किती वेळ बसले हे चाकूरच्या जनतेला त्यांनी कधीही त्यांच्या निधी आले नाही आणि यामध्ये त्यांनी कधीच ऑफिसमध्ये बसत नाही आणि सामान्य जनतेचे कामं हे देखील कागद बसवायचे आणि कुठलंही एखादी सुद्धा कागद काढायचा असेल तर त्यांना तास 2-2 दिवस चक्र मारावं लागते। याचं मुख्य काम आहे की या ठिकाणी नगराध्यक्ष साहेबांचं सध्याच प्रकारे नगरपंचायतीकडे लक्ष नाही। हा महत्वाच्या मुद्द्यावरती येऊया। यापुढे जर प्रशासनाने तुमच्या मागणीची दखल नाही घेतली पुढे काय भूमिका घेणार? माझं यापेक्षाही तीव्र आंदोलन आहे। तर मी आज या ठिकाणी बसलोय, याच्यापेक्षाही याचं तीव्र आंदोलन, जन आंदोलन उभा करण्याचा आणि या नगरपंचायत धडा शिकल्याशिवाय राहणार नाही। बघू शकता मंडळी तुम्ही, खऱ्या अर्थानं प्रशासन काय करते नेमकं हा मात्र प्रश्न उपस्थित झाला आहे। म्हणजे मला पूर्ण परिचय द्यायला लागेल आणि नंतर तुमची काय प्रतिक्रिया करेल ते मी सविस्तर ऐकणार आहे। माझं नाव रामेश्वर बसले आहे आणि मी या चाकूर शहराचा रहिवासी आहे। सर्वसामान्य नागरिक म्हणून मला या ठिकाणी या काँग्रेस कमिटीच्या वतीने बपूभाई शेख हे या ठिकाणी उपोषणाला बसले। त्यांना आमच्या सर्व मित्रमंडळी वतीने आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे आणि पाठिंबा दर्शवण्याचे कारण हे आहे, ज्या पाईपलाईनमध्ये तीर्थवाडी फाटा ते चाकूरपर्यंत ज्या पद्धतीनं यांची जी मागणी आहे ते
इस्टिमेटप्रमाणे काम झालेलं नाही. हे इस्टिमेटप्रमाणे काम जर झाले नसेल, त्याच्यामध्ये जर गुत्तेदार दोषी असतील तर त्याच्या संबंधितावर योग्य ती कारवाई करावी म्हणून आम्ही पाठिंबा दिला आहे. त्याचा दुसरा प्रश्न असा आहे, त्या वस्तीवाडमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी राहत असताना बालवाडी सुद्धा आहे त्या शेजारी आणि एक जिल्हा परिषद राजीव गांधी शाळा, ह्या गोरगरिबाचे लेकरं त्या ठिकाणी शिकत आहेत आणि शिकत असताना आणि तिथून मॉर्निंग वॉकला जात असताना, इव्हनिंग वॉकला जात असताना सर्वसामान्याच्या जीवाला या विषारी धुरामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये धोका उद्भवलेला आहे. वेळोवेळी प्रशासनाला आम्ही निवेदनं सुद्धा दिली आहेत. लोकप्रतिनिधी असून सुद्धा या ठिकाणी निवेदनं देऊन सुद्धा हे झोपीचं सोंग घेतलेलं हे प्रशासन जागी करण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे आम्ही यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलो आहे. सर्वसामान्य नागरिक सामान्य जनतेच्या हितासाठी आमरण उपोषण करावं जर लागत असेल तर हे प्रशासन जिवंत आहे का मेल्यामध्ये जमा आहे असंच म्हणावं लागेल. बघूया येणाऱ्या पुढील काळामध्ये या उपोषणकर्त्यांच्या मागणीला दाद देईल का इथलं हे नगरपंचायत प्रशासन, का त्यांना पुढे आणखी लढा तीव्र करावा लागेल हे पाहणं मात्र औचित्याचं ठरते. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN फॉर आवाज बहुजनांचा. न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, चाकूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.